काय ग? इकडे. कुठे गेली होतीस? बाप बाहेर आहे का तुझं? नाही, त्यांनाच बघायला गेले होते. का? करमत नाही त्याच्याशिवाय? अगं ते वेदाच्या बाबांना समजवतील आणि त्यांचा निर्णय बदलला तर म्हणून बघायला गेले होते. सॉरी. किती गुणी आहेस ग तू मीरा. पण आता या सगळ्या गोष्टींची काळजी नको करूस तू. मी जेवढं सांगितलं ना फक्त तेवढ्याच गोष्टींकडे लक्ष दे. हे बघ, अथर्व आता बरा झालाय. आजच तुमचा हनीमून उरकून टाका. मी आता आणखी वाट बघू नाही शकत. नर्मदा, चहा ठेवलायस का बिरबलाची खिचडी? कधी आणणार आहेस? चहा? हा, ह्याच्या चहामध्ये मी ते द्रव्य मिसळू शकते. हीच संधी आहे मीरा. काय? मीरा प्रेग्नंट होणार आहे? हो, मीरा प्रेग्नंट होणार आहे. मंजिरीने सांगितलं. काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे त्यांचं. मला आधीपासूनच संशय होता की या दोघींच्या मध्ये ना काहीतरी शिस्त आहे. आपल्या समोर भांडायचं, त्या खजिन्याचं नाटक करायचं आणि ती डेड बॉडी वगैरे सगळं ढोंग होतं, खोटं होतं सगळं. मीराला बाळ होणं म्हणजे तुला कळतंय का काय आहे माया? तिला मुलगा झाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावाने होणार. मग ती मीरा आणि मंजिरी दोघी जणी ती प्रॉपर्टी गिळंकृत करणार आणि आपल्याला घराबाहेर काढणार. मग बस बोंबलत आपल्याला काही मिळत नाही. मग मंजिरीचा चहा हा? हो का? नाही, कधीपासून मागते ती म्हणून विचारलं. जा, नेऊन दे तिला. मी ना तुझी नोकर आहे ना मंजिरीची. आणि एवढंच असेल ना तर तू नेऊन दे ना चहा. ऑर्डर्स काय सोडतेस? ठीक आहे, नेते. बघितलंस कशी सेवा चालली आहे ते? लोक म्हणतात ना ते खोटं नाहीये. जिथे उतार असतो ना तिथेच पाणी वाहणार. हे घे तुझं चहा.
अरे बापरे, मी हे काय बघते? तू माझी सेवा करतेस? नाही, तसं काही नाहीये. माया म्हणाली की ती आणणार नाही आणि मी इथेच येत होते म्हणून घेऊन आले. तू समजतेस तसं काहीच नाहीये. हो, पण माझ्यासाठी तर मोठीच आहे ना. राधा, मीराने एखादं कार्य आपल्या हाती घेतलं ना की ते कार्य पूर्ण केल्याशिवाय ती मागे हटत नाही. तिच्या धैर्यावर आणि बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास आहे माझा. ते द्रव्य मंजिरीच्या पोटात गेल्यानंतरचा प्रत्येक क्षण महत्वाचा असणार आहे. मंजिरीला पिंजऱ्यापर्यंत आणण्याची जबाबदारी तुझी आहे. हो बाबा, तुम्ही निश्चिंत राहा बाबा. मी मंजिरीला आणणार. आज रात्री मंजिरी आपण तयार केलेल्या पिंजऱ्यात नक्की अडकणार. आपल्याला कोण देते आयता चहा? चल बाबा माया, आपला आपल्यालाच प्यावा लागणार आहे. करून शांतपणे बसून चहा पिऊया आता. त्याचं काय आहे ना माया, आज जर दादा असता ना तर आपल्यावर ही वेळच आली नसती. आपल्याला असं कोणी वाऱ्यावर सोडलंच नसतं. पण काय आहे, प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो, स्वतःचा स्वार्थ बघतो. जगात सगळे स्वार्थी झालेत. माझाही संसार आहे, मूल आहे, सून आहे आता, पण काय कोणाला काही पडलेलीच नाही. वाऱ्यावर सोडलेलं आहे आम्हाला. काय नाही नाही, कोणाला काळजी नाहीये, मी तेच म्हणतेय. काय रोज रोज तेच तेच रडगाणं.